रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा विठ्ठल बलवा
गौरनिताई विठ्ठल रुक्मिणी की जय. उपस्थित भक्तवृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. सर्वांनी दोन्ही हात जोडायचे आणि माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्दे अहं श्रीगुरौ श्रीयुतपदकमलान् श्रीगुरून् वैष्णवान् च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. श्रीकृष्णचैतन्य प्रभुनित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानंदमाधवं श्रीचैतन्यं ईश्वरं. हरे कृष्ण. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. आपल्या या ठिकाणचा हा दुसरा कार्यक्रम आहे आणि परत संख्या कमी जास्त होत राहणार आहे, पण आपण काही जे चालू केलेलं असं चालूच ठेवणार आहे. कमी जास्त होत राहील, पण हळूहळू सवय लागेपर्यंत बराच वेळ निघून जाण्याची शक्यता असते. तर आज आपण जो अभंग गायला, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी. तर भगवंतांचं रूप पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांना जो आनंद झालेला आहे, तो आनंद ते या शब्दांमध्ये वर्णन करत आहेत. आणि मग भगवंताने आम्हाला डोळे तर दिले, 2 डोळे भगवंताने दिलेत, आणि त्या डोळ्यांनी पाहायचं काय हा प्रत्येकाच्या इच्छेचा विषय असतो. त्यामध्ये आपण काय पाहिलं पाहिजे, आणि पाहण्यासाठी मग संतांनी सांगितलं आपल्याला की आपण काय पाहायला पाहिजे. रूप पाहता लोचनी, भगवंतांचं रूप आम्ही जर पाहिलं तर मग बाकीचं काही पाहायची इच्छा आम्हाला राहणार नाही. कारण या संसारात बाकीच्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत का? नाही. काही लोकांना वाटतं की आम्ही दिवसभर काय मग घरात आरसा बसवलेलाच असतो आणि मग तरुण असल्यानंतर तर काय बोलावं. मग विशेष करून स्त्रिया असतील किंवा तरुण मुलं असतील, त्या आरशासमोरून हटतच नाहीत. दिवसातला 2-3 तास वेळ त्या आरशासमोरच जायचा. का तर आम्ही ह्या आमचं सौंदर्य, स्वतःचं सौंदर्य पाहत बसलो. का असं होतं? तर आम्हाला ज्ञानच नाही. पाहिलं काय पाहिजे डोळ्यांनी. तर त्यामुळं तुकाराम महाराज सांगतात, रूप पाहता लोचनी. हे जे रूप आहे, भगवंतांचं रूप इतकं सुंदर, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आणि मग त्या रूपाचं काय वर्णन, आणि ते रूप पाहिल्यानंतर काय होणार आहे. ते रूप पाहिल्यानंतर मग इतर गोष्टी पाहण्याची इच्छाच होणार नाही आम्हाला. त्यामुळं पाहिलं काय पाहिजे, भगवंताचं रूप पाहिलं पाहिजे. आणि त्यासाठी हा अभंग तुकाराम महाराजांनी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. सुख झाले ओ साजनी. आणि हे रूप पाहिल्यानंतर जे सुख होतंय, आणि ते कसं रूप आहे
एकतर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे पण रूप आहे. आणि मग हे रूप पाहिल्यानंतर जसं शास्त्रामध्ये भागवतामध्ये हे वर्णन आलेलं आहे, कोणी कोणी हे रूप भगवंताचं पाहिलं, कोणाकोणाला भगवंताचं दर्शन झालं आणि ते दर्शन झाल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली. आत्ता जे दर्शन आपणही पाहतोयच की, आम्हीही पाहतोच देवाला, एकदा नाही कितीतरी वेळा आतापर्यंत पाहिलेच की आम्ही पण ते पाहणं आणि ऐकून, विशेष करून श्रील प्रभुपाद सांगायचे भगवंताला डोळ्यांनी नाही कानानी पाहिलं पाहिजे. ऐकताय ना तुम्ही सगळे? भगवंताला डोळ्यांनी नसून कशाने पाहिलं पाहिजे? कानाने. आता तुम्ही म्हणणार कसं काय डोळ्यांनी न पाहता कानाने कसं पाहिलं जातं? कानाने पाहणं म्हणजे भगवंतांबद्दल ऐकणं गरजेचं आहे. जेवढं जास्त त्या देवाबद्दल आपण ऐकू, श्रवण करू, त्यामुळं शास्त्रामध्ये पहिल्यांदा काय सांगितलं, पाहायचं असेल तर सुरुवातीला ऐकलं पाहिजे. कानातून प्रवेश झाल्यानंतर, कथेचा प्रवेश कानातून झाल्यानंतर हृदयामधल्या असणाऱ्या त्या भगवंताचं दर्शन आपल्याला होईल. आणि त्यासाठी सत्संग महत्वाचा आहे. सत्संगला येऊन काय करायचं, देव कसा पाहावा किंवा देव दिसेल कसा हे सत्संगमध्ये आल्यानंतर आम्हाला समजेल. नाहीतर काही समजणार आहे का? नाही. तर त्यामुळं आपण काय केलं पाहिजे, सत्संगला आलं पाहिजे. आणि श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम ही नवविधा भक्ती सांगितलेली आहे. आणि मग भगवान श्रीकृष्णांचं ते रूप जेव्हा त्या वृंदावनातल्या गोपी पाहायच्या, रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाजनी, त्या वृंदावनातल्या गोपी भगवंताचं ते रूप पाहण्यासाठी वेड्या झालेल्या असायच्या. इतक्या वेड्या झालेल्या असायच्या की सकाळचं दर्शन व्हायचं त्यांना. एक तर सकाळी दर्शन व्हायचं, नसेल तर संध्याकाळी दर्शन व्हायचं. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण काय करायचे, गोचारण करण्यासाठी त्या वृंदावनाच्या प्रत्येक गल्लीतून दररोज वेगवेगळ्या गल्लीतून भगवंत गायी चारण्यासाठी जायचे सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास. आणि मग त्या गोपींनी काय करावं, अगदी सकाळच्या वेळेस त्या गोपी ताटामध्ये आरती फुलं घेऊन, काही गोपी गच्चीवरती गेलेल्या आहेत, काही घराच्या दाराच्या समोर आलेल्या आहेत. आणि मग एकटक त्या भगवंताकडे पाहत राहायच्या. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवासः कनक कपिशं वैजयन्तीं च मालां रंध्रान् वेणूर अधर सुदयन गोपवृंदै. आणि पुढे म्हणलेलं आहे की वृंदावनम वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशत गीत कीर्ती. काय सांगितलं, बरहा पीडम नटवर वपुः, काय ते सुंदर रूप भगवंताचं. केसामध्ये काय केलेलं आहे, सुंदर असं मोराचं पीस भगवंत धारण करतात की नाही, मोर पीस दिसते की नाही, इथं पण भगवंताने मोर पीस धारण केलेलं आहे. त्या मोर पिसाशिवाय भगवंताचा शृंगारच पूर्ण होत नाही. जसं एखादी स्त्री असते आणि पतिव्रता स्त्री आहे, तिचं कुंकू लावल्याशिवाय तिचं शृंगार पूर्ण होऊ शकतो का? नाही. तसं भगवंताचं शृंगार, डोक्यावरती मोरपीस आणि चरणावरती तुळशीचं पत्र ठेवल्याशिवाय भगवंताचा शृंगार पूर्ण होत नाही. बाकीचे तुम्ही कितीही दागिने घाला, ते काही जास्त भगवंताला हे करणार नाही. पण आणि मग ते असं रूप बरहा पीडम नटवर वपुः. आणि कसे आहेत नटवर वपुः, भगवंत नृत्य करणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत, नाचतात इतके सुंदर. आणि मग लहान असताना भगवंतांना जास्त काय आवडतं भगवंताला, लोणी त्या भगवंताला आवडायचं. आणि मग यशोदा माता जेव्हा पाण्याला जायची, तर त्या पाण्याला जात असताना त्या भगवंत काय करायचे की त्या यशोदेच्या पाठीमागं पदर धरून, लहान पोरं जातात की, यशोदा पाण्याला जायची आणि ते पदर धरून भगवंत पाठीमागं जायचे. आणि कुठून तरी मग जाता जाता इकडे तिकडं मटक मटक भगवंताचं चालणं, आणि इकडे तिकडे डोळे हे करून बघायचे. आणि कुठं तरी एखादा हात असा दिसला लोण्याचा की तो पदर सोडायचे भगवंत, आणि बरोबर त्या लोण्याच्या गोळ्याकडे आकर्षित होऊन तिकडे जायचे. आणि मग यशोदा पुढं पाण्याला निघून गेलेली आहे, आणि इकडं काय झाले की भगवंत त्या गोपीकडे आकर्षित झालेत. हातामध्ये लोण्याचा गोळा दिसल्यानंतर त्या गोपीने त्या भगवंताला म्हणावं, कृष्णा थोडं नाचून दाखव की, थोडं नाचून दाखव, त्याशिवाय हा गोळा तुला देणार नाही मी. आणि मग तिने तो गोळा समोर धरावा आणि त्या भगवंताने थोडंसं असं ठुमकावं. आणि मग त्या भगवंताच्या कमरेला बांधलेले जे काही घुंगराचं करदोडा होता तो वाजायचा, पायामध्ये असलेले पैंजण वाजायचे. आणि थोडं ठुमकलं की मग गवळण पुन्हा असं हात पुढं करणं, पुढं केलेले हात परत मागं करायचे, परत अजून थोडंसं नाचून दाखवली.
आणि असं करत करत ते नाचतच राहायला लावायचे, म्हणून ती हातातला गोळा काय त्या कृष्णापर्यंत पोहोचायचा नाही. आणि मग अशा प्रकारे भगवंत ते पाहतच राहायचे आणि मग रडायचे भगवंत त्या गोळ्यासाठी. एवढ्याशा लोण्याच्या गोळ्यासाठी अखिल ब्रह्मांडाचा स्वामी नाचायचा त्या गवळणींच्या तालावरती. तर हे भगवंताचं सौंदर्य. आणि त्या गोपींना असं वाटायचं की आमच्याकडून हे रूप कधीच दूर होऊ नये आमच्या डोळ्याच्या समोरून, त्याला पाहतच राहावं. स्वतःची पण मुलं होतीच की त्यांची, पण तरी सुद्धा त्यांना जास्त कोण आवडायचं? कृष्ण आवडायचे. तर हे त्यामुळे म्हटलेलं आहे, रूप पाहता लोचनी. का आवडायचे? तर ते सुख भगवंताला जे पाहण्यामध्ये, नयनांचं जे सुख आहे, नेत्रोत्सव, डोळे उघडल्यानंतर. जसं श्रीमती राधाराणीचा जेव्हा जन्म झाला, तसं कृष्णाने जन्म घेतला, तसंच भगवंत जन्म नाही घेत, अवतार घेतात. तसं राधाराणीने सुद्धा अवतार घेतला. तर राधेने जेव्हा, राधाराणीचा जन्म कमळाच्या फुलातून झालेला आहे, कमळातून प्रकट झालेली आहे. आणि जेव्हा ती वृषभानू राजाला भेटली, ती कन्या त्या कमळातून आणल्याच्या नंतर, आणि घरी आणल्यानंतर त्याने बघितलं तर ती कन्या डोळेच उघडत नव्हती. राधाराणी काय करत नव्हती? डोळे उघडतच नव्हती. आणि मग त्यांना वाटलं की बरेच वर्षातून आपल्याला कन्या तर नव्हती, कन्या प्राप्त झाली, पण ती कन्या आता डोळेच उघडत नाही, म्हणून त्यांना थोडंसं दुःखही झालं. आणि मग जेव्हा त्यांनी काय केलं, लहान मूल थोडंसं मोठं झाल्यानंतर काय समारंभ असतो? पहिला नाव ठेवायचा. तर त्या राधाराणीचं नाव ठेवण्याचा समारंभ त्या दिवशी आयोजित केला. आणि त्या समारंभासाठी विशेष त्यांनी नंदबाबा आणि यशोदा मातेला बोलवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सुद्धा आलेले आहेत. आणि पाळणा बांधलेला होता. त्या बांधलेल्या पाळण्यामध्ये राधाराणी आहे, डोळे झाकलेलेच आहेत. जेव्हा श्रीकृष्ण, बाकीच्यांची सगळी लगबग चालू आहे आणि श्रीकृष्ण हळूहळू चालत गेले, हळू त्या पाळण्याला धरलं, भगवंत उभा राहिले. आणि उभा राहिल्यानंतर हात पाळण्यात फट असते, छोट्याशा मुलाचा हात, आणि असा हात टाकलेला आहे. आणि हळूच राधाराणीला स्पर्श जेव्हा केला श्रीकृष्णांनी, जसा स्पर्श केला तसं राधेला समजलं की हे माझे स्वामी आहेत. आणि जणू काही त्या राधेनं ठरवलेलं होतं, राधाराणीनं ठरवलेलं होतं की पहिल्यांदा या जगामध्ये आल्यानंतर मी कुणाला पाहीन, तर पाहीन कुणाला? श्रीकृष्णांनाच पाहीन. आणि त्यामुळं त्यांनी काय केलं होतं की आतापर्यंत डोळे उघडलेले नव्हते. आणि जसा स्पर्श झाला तसं त्यांनी डोळे उघडले. आणि पहिलं दर्शन कुणाचं झालं राधेला? श्रीकृष्णांचं. गोपाळ कृष्ण भगवान की. त्यामुळं सुख कशात आहे? तर भगवंताला पाहण्यामध्ये सुख आहे. आणि नुसतं पाहण्यात नाहीये. काही जण असतात की आपण दरवेळी जातो मंदिरामध्ये, कुठल्याही देवळात गेले की लोक काय करतात, असं समोर काहीतरी असतं तिथं हात लावायचा, पाया पडायचा आणि बसायचं. तर असं नाही, तर त्याची पण काहीतरी विधी आहे. विधिवत पाहिलं पाहिजे भगवंताला. आणि पाहतात बरेच जण, पण ते पाहणं हे जे सांगतायत तुकाराम महाराज, ते प्रेमाने पाहायचं आहे, न्याहाळायचं आहे भगवंताला. एक असतं वरवरचं पाहणं, जाणं, पहा, चला माघारी. मग मी बऱ्याच वेळेला काही जण दर्शनाला भक्त जेव्हा येतात त्यांना मी विचारत असतो, श्री श्री राधा पंढरीनाथांचं मंदिर, आणि त्या ठिकाणी आले की भक्तांना विचारतो, आज कोणता ड्रेस घातलाय, तुम्ही दर्शन केलं का विचारतो. हा म्हणतात दर्शन केलं. अहो खूप सुंदर भगवंत दिसत आहेत. मग आम्ही विचारत असतो, हा कुठला ड्रेस घातलाय भगवंतांनी. मग त्यांना सांगता येत नाही. मग आम्ही काय पाहिलं भगवंताला, बरोबर आहे की नाही. असं पाहणं काही उपयोगाचं नाहीये. तर पाहायचं असेल तर भगवंताला अगदी चरणापासून न्याहाळत हळूहळू वरती भगवंताला दर्शन घ्यायची सुद्धा एक प्रोसेस आहे, पद्धत आहे. चरणाचं दर्शन आधी घ्या, नंतर भगवंताच्या या पिंडऱ्यांचं दर्शन, त्यानंतर भगवंताची कमरेचं दर्शन, त्यानंतर नाभीचं दर्शन, त्यानंतर वक्षस्थळाचं दर्शन, आणि त्यानंतर मुखमंडळाचं दर्शन. आणि त्यामध्येही भगवंताचे सुंदर असे ओठ, आणि त्या ओठावरती असणारी ती साजेशी बासरी, आणि मग काय त्या भगवंताचं सौंदर्य वर्णायचं. तर हे सगळं पाहिल्यानंतर एखादा जर पाहिला नंदाचा नंदना, तेने वेधियले मन, पाहिला नंदाचा नंदन. आणि मग त्याला पाहिल्यानंतर काय झाले, सुख होते. कशामुळं? कारण त्यानं काय केलं, आमचं मन वेधून घेतलेलं आहे. नाहीतर मग ज्यांनी त्याला पाहिलंच नाही, किंवा ज्यांनी कधी कधी आपण पाहून पण न पाहिल्यासारखं वागत असतो. बऱ्याच गोष्टी ऐकून न ऐकल्यासारखं करतो की नाही आपण. बऱ्याच गोष्टी ऐकतो आपण, पण त्या ऐकल्या नाहीत असंच होतं.
बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात. कधी कधी अनेक जण प्रवचन पण ऐकतात, पण ते ऐकून न ऐकल्यासारखंच. तर तसं इथं होऊ नये. प्रवचनामध्ये आल्यानंतर त्याच्यातून काहीतरी आपण सार घेऊन गेलं पाहिजे त्या प्रवचनातून, आणि ते आपल्या जीवनामध्ये अंमल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःच्या जीवनामध्ये वर्तन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तसं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर सुख झाले हो साधन. नाहीतर मग रूप आहेच की, आम्हालाही भगवंतांनी रूप दिलंय, आणि जे प्रत्येकाला रूप दिले त्याला वाटतं की माझ्यासारखं कोणी नाहीच आहे सुंदर. आणि त्यात जर थोडंसं जर एखादं सुंदर व्यक्ती असेल तर मग ते व्यक्ती काय काय करत नाही ते सौंदर्य वाढवण्यासाठी. विशेष करून या कलियुगामध्ये कलौ केश लावण्य धारणम म्हटलेलं आहे. कलियुगामध्ये विशेष करून सौंदर्य कशात आहे? केसामध्ये आहे. आणि मग ते एखाद्याला सुंदर रूप दिलेलं असेल भगवंताने, तर त्याने किती त्या रूपाला किती हे करावं. मग आम्ही केस काय वाढवतो, आमचा कटिंग हेअरस्टाईल वेगळी, आणि सारखं असं करणं, हे करणं, ते करणं, आणि कॉस्मेटिक्स इंडस्ट्री किती किती, मग क्रीम्स आल्या, किती किती लावून काय करत नाही आपण या शरीराचं सौंदर्य वाढवण्यासाठी. आणि मग तरुणी असतील तर काय म्हणतात लोक, रूप वेडे होतात लोक एकमेकांसाठी. तर एकदा काय झालं की रामानुजाचार्यांचे एक शिष्य होते, आणि रामानुजाचार्यांचे शिष्य, आणि मोठा उत्सव भगवंताचा सुरू आहे. उत्सव सुरू होता, पालखी रस्त्यावरून चाललेली आहे, सगळेजण भगवंताचा जय जयकार करतायत. आणि एक व्यक्ती मात्र काय करत होता की त्याची जी पत्नी आहे तिच्यावरती अशी छत्री धरली आहे, तो तिच्याकडे बघतोय आणि उलटा चालतोय. लक्षात आलं तुमच्या? सगळेजण कोणाकडे पाहत आहेत? हत्तीवरून भगवंताची मिरवणूक चालू आहे. हत्तीवरून सगळेजण त्या भगवंताचा नामाचा जय जयकार करतायत, सगळेजण नाचतायत, त्या देवाचं नाव घेत आहेत. आणि हा व्यक्ती मात्र एकटक स्वतःच्या पत्नीकडे पाहतोय, वरती छत्री धरलेली आहे आणि उलट चालतोय. आणि हे दृश्य कुणी पाहिलं? रामानुजाचार्यांनी पाहिलं आणि विचारलं, अरे ह्या, त्यांच्या एका शिष्याला बोलवलं आणि हा काय प्रकार आहे म्हणे. तर त्या शिष्याने सांगितलं की अहो, यांना असं वाटतं की या जगात त्यांच्या पत्नीसारखं सुंदर दुसरं कोणीच नाहीये, आणि म्हणून ते तसं करतायत. तर रामानुजाचार्य म्हणतात की मी जर त्याला याच्यापेक्षा अधिक सुंदर गोष्ट दाखवली तर हा असं करायचं सोडेल का? हा म्हणे सोडून देईल तो. तर त्यावेळेस ते काय करतात, रामानुजाचार्य त्याला म्हणतात की हा ठीक आहे, आज संध्याकाळी तू दर्शनाला ये भगवंतांच्या. आणि मग दर्शनाला ये म्हटल्यानंतर दर्शनाला तो संध्याकाळी जातो. सुंदर असं भगवंताचं शयन दर्शन, रंगनाथजी त्या ठिकाणी असे माहिती आहेत ना, रंगनाथ दक्षिणेमध्ये आहेत, असं हात झोपलेले आहेत भगवंत. आणि त्या भगवंताचं सौंदर्य एकदम असे दिवे लावलेले असतात आतमध्ये. त्या व्यक्ती समोर आणलं जातं आणि रामानुजाचार्य प्रार्थना करतात आणि सांगतात त्यांना की भगवंता, या व्यक्तीला तुम्ही दर्शन द्या. आणि असे भगवंत सुंदर असं चरणापासून तो व्यक्ती दर्शन घ्यायला चालू करतो. आणि जसं जसं मुखकमळापर्यंत येतो, डोळ्यापर्यंत येतो, आणि थोडंसं भगवंत काय करतात की स्वतःचं नयन कमल असं उघडण्याचा प्रयत्न करतात. उघडण्यासारखं थोडंसं, त्याच्यातून जी किरणं, जो प्रकाश, सौंदर्याचा प्रकाश बाहेर पडतो, थोड्यासा प्रकाश बाहेर पडल्यानंतर तो व्यक्ती, त्याचे डोळे दिपून जातात. आणि असं सौंदर्य त्याला दिसतं, विसरून जातो तो त्याच्या पत्नीचं सौंदर्य त्या भगवंताच्या सौंदर्यापुढे. आणि त्यावेळेस तो रामानुजाचार्यांची शरण ग्रहण करतो, म्हणतो गुरुदेव, आजपासून तुम्ही मला जे दाखवलं ते आतापर्यंत मी कधीच बघितलेलं नव्हतं. काय दाखवलं त्यांनी? भगवंताचं सौंदर्य. आणि खरं त्या भगवंताला बघायचं असेल तर आयुष्यामध्ये गुरुची सुद्धा आवश्यकता आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवा म्हणजे खूप चांगला, बरा. आणि मग पुढं म्हणलेलं आहे की बहुत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठले आवडी. विठ्ठल आवडण्यासाठी एका जन्माचं पुण्य नाही आवडू शकत, अनेक जन्मांची सुकृती लागते भगवंत आवडण्यासाठी. आणि म्हणून बघा किती लोक येऊ शकतात सत्संगला. मागच्या वेळेस बरेच जण आले, त्यावेळेस थोडे कमी झाले. आणि हे होतच राहतं, कारण भगवान श्रीकृष्ण आवडण्यासाठी किंवा पांडुरंग आवडण्यासाठी सुकृती लागते, पुण्याही लागते. आणि ती एका जन्माची असेल असं नाही, अनेक जन्मांची, बहुता सुकृतांची जोडी. आणि तेव्हा ते सुकृत एकत्र झाल्याच्या नंतर मग विठ्ठल आवडायला लागेल आम्हाला. त्याच्यासाठी कोणीतरी, विशेष करून त्याच्यासाठी संतांची कृपा होणं आवश्यक आहे. त्यानंतर
ग्रामदेवतेची कृपा होणं गरजेचं आहे. त्यानंतर कुलदेवतेची कृपा होणं गरजेचं आहे. आणि सगळ्या अशा मग देवी देवतांची कृपा झाल्यानंतर मग आपल्याला भगवंत आवडायला लागतात. असं नाही होत. कधी कधी भगवंताच्या इच्छेने असं होऊ शकते, एखाद्याला डायरेक्ट भगवंत पूर्वजन्मीचं त्याचं सुकृत असेल तर तो भक्तीमध्ये लगेच श्रीकृष्णाच्याच भक्तीला लागू शकतो. जसं आज आपल्याकडे आलेले आहेत ऐश्वर प्रभू, ते 2 माळाचा जप करतात हरिकृष्ण मंत्राचा. खूप आनंद झाला मला त्यांना भेटून की ऑलरेडीच गावामध्ये कोणीतरी आहे, जप करणारे आहेत बाबा, किंवा ऑलरेडी जप करत आहेत. आणि बरेच जण आपण सगळे भक्तच आहात. विशेष करून आपले हे जे आहेत तिथं गावामध्ये आपले ग्रामदैवत सिद्धनाथ आहेत, त्यांची आपल्यावरती कृपा आहे एवढी, तर आपण सगळे, आणि मग त्या पांडुरंगाची कृपा का नाही होणार आपल्यावरती. बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. आणि मग शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात, सर्व सुखाचे आगर. सगळं जे सुख आहे, सुख शोधतोय कुठे आपण सध्या? संसारामध्ये, बरोबर आहे की नाही? छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये. आणि सुख कशामध्ये शोधतोय आपण? खाण्यामध्ये, फिरण्यामध्ये, किंवा काहीतरी चांगलं बघण्यामध्ये, काहीतरी चांगलं ऐकण्यामध्ये. जी 5 इंद्रिय दिलेली आहेत आपल्याला, कोणकोणती 5 इंद्रिय आहेत? डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. आणि हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यापासून जे येणारं सुख आहे ते घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो या संसारातून. पण या संसारात सुख नाहीच आहे. या संसाराचं नावच भगवंतांनी काय ठेवलंय? दुःखालयम अशाश्वतम. इथं मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी जरी त्याच्यातून असं वाटत असलं आपल्याला की सुख भेटलंय, तरी ते अशाश्वत असणार आहे. कायमस्वरूपी सुख भेटणार नाही भगवंतांच्या संबंधित असणाऱ्या गोष्टी सोडून. हा संसार सगळा फलकट, तात्पुरता आहे, काही उपयोगाचं नाही असं म्हटलेलं आहे. पण या संसारात राहून जर आपण भक्ती करत असू तर मात्र त्या संसाराचं पूर्णत्व होणार आहे. आणि म्हणून बहुत सर्व सुखाचे आगर. आगर म्हणजे काय? आगार. एसटीचं पण आगार असते की नाही? आगार म्हणजे ज्या ठिकाणी काय होतं, सगळ्या गाड्या थांबतात. समुद्र, सुखाचा सागर पण म्हणू शकतो त्याला आपण. तर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सुखाचे आगर, भांडार, सुखाचं कोठार भगवंत आहेत. आणि आम्ही येताना चर्चा करत होतो, आम्ही गाडीतून येत होतो आणि समोरच्या गाडीमध्ये एक मोठा ट्रक होता, त्यामध्ये काही जण कामगार लोक बसलेले होते. आणि मनामध्ये विचार आला की किती लोक कष्ट करतायत, एवढं ऊन, आणि त्या एवढ्या उन्हात ते खोरं पाटी घेऊन काम करायचं आणि संसार चालवायचा. आणि मनात विचार आला की भगवंताने आम्हाला किती सुखी ठेवलंय की आम्हाला दररोज. आणि खरंच जो कोणी भगवंताचं नामस्मरण करत असेल त्याला जास्त कष्ट नाही करायला लागत. एवढं खूप कष्ट पावा इतकं की काही लोक इतकं कष्ट करतायत, जसं गाढवासारखं. प फ ब भ म हा प वर्ग म्हटलेला आहे. प म्हणजे परिश्रम. लोक इतकं परिश्रम करतायत आणि ते परिश्रम करून करून फ म्हणजे फेस येतो तोंडाला. जसं घोडा पळतो की नाही, इतका पळतो त्या तोंडाला फेस येतो. तसं आम्ही संसारात इतके परिश्रम करतोय. कशासाठी करतोय? संसिद्धीम हरितोषणम. जर हरितोषणम होत नसेल तर परिश्रमाला 0 व्हॅल्यू आहे. भगवान श्री हरी जर आमच्या कष्टाने प्रसन्न होत नसतील तर त्या कष्ट घेण्याला काय अर्थ राहणार नाही. हे आम्हाला समजलेलंच नाही अजून. आणि जेव्हा हे समजेल तेव्हा ते कष्ट पण त्या हरीसाठीच होतील. आणि जो कोणी त्या हरीसाठी कष्ट घेईल तर तो कर्मबंधनामध्ये अडकणार नाही, तो मुक्त राहील कर्मबंधनातून. आणि त्यामुळं संसिद्धीम हरितोषणम. आणि मग इतका फेस येतो. मग काय होतं? फेस आल्यानंतर भय. प फ ब ब. ब म्हणजे काय? बचं काय? बंधन. आता जे सांगितलं, परिश्रम होऊ द्या पण हरीसाठी झाले, विठ्ठलासाठी झाले, विठ्ठलाच्या प्रसन्नतेसाठी, तर मग बंधन. ब म्हणजे बंधनाचं, बंधनात अडकणार नाही आम्ही. पण लोक इतकं परिश्रम, हरीला विसरून जर परिश्रम केलं तर बंधनात अडकणार. आणि मग असं बंधन आल्यानंतर भय वाटायला चालू होतं. शेवटी मृत्यूच्या वेळेस ज्याने आयुष्यभरात कधी त्या पांडुरंगाचं भजन केलंच नसेल तर त्याला भीती वाटणार की नाही मृत्यूची.
आणि मग घाबरतात लोक, अहो काय एवढं सगळं हे केलं पण आता आता काहीच करू शकत नाही. आणि काही लोक जे म्हणतात की भक्ती काय म्हणे हातात काठी आल्यानंतर करण्याची गोष्ट, आता काय करायचं एवढं लवकर. आम्ही जेव्हा भक्ती मार्गामध्ये आलो तर लोक म्हणायचे आम्हाला, अहो काय एवढं लवकर कशाला, एवढं सगळं चांगलं शिकून शिकलात सवरलात आणि आता या मार्गाला. तर भक्ती कधी करायची, प्रल्हाद महाराज सांगतात, कौमारमाचरित प्राख्यो धर्मान भागवतानिह. 5 वर्षाचे असल्यापासून भगवत भक्ती चालू केली पाहिजे. आणि हे आई वडिलांनी त्याला शिकवावं, पण आता आई वडिलांनाच माहिती नसतं तर काय शिकवणार आई वडील. त्यामुळं शास्त्र माहिती पाहिजे, त्यासाठी साधूचा संग केला पाहिजे. भय आणि मग भयामुळे काय होतं, मृत्यू होतो. त्याला प वर्ग म्हटलेलं आहे. आणि जेव्हा आपण भक्ती करतो तर या प वर्गापासून आपण वरती येतो. अपवर्ग वर्तमनी, अपवर्ग आपण प्राप्त करू शकतो भक्तीमुळे. तर बहुत सुकृतांच्या सर्व सुखाचे आगर, भगवंत कसे आहेत, सर्व सुखाचे आगर आहेत. इतकं सुख, आणि ते सुख कुठं भेटतं, मग तुकाराम महाराज म्हणतात, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, आनंदे भेटता केशवासी. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी. आणि म्हणून जन्माला आल्यानंतर तरी तू जाय एक वेळ, एकदा तरी पंढरपूरला नियमित वारी आपण ठरवावी, वर्षातून एकदा तरी जाऊन यावं, त्या पांडुरंगाला भेटावं. आणि मग त्याला भेटल्यानंतर तो काय करेल, आमचे सगळे कष्ट हरेल. आता कधी कधी काय होतं की भक्तीमध्ये आल्यानंतर लोकांना वाटतं की हां, देवाची भक्ती केलं की काहीतरी चांगलं झालं पाहिजे आमचं. चांगलं म्हणजे मग काय चांगलं आहे, काहीतरी पैसा, गाडी, बंगला, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला भेटाव्या, असं बऱ्याच जणांना वाटतं. हे चांगलं आहे आमच्यासाठी, पण भगवंतांसाठी हे चांगलं नाही. भगवंत कुठल्या दृष्टिकोनातून विचार करतात, त्यांना माहिती आहे चांगलं काय आहे आमच्यासाठी ते. आणि आम्हाला मग ह्या वरवरच्या गोष्टी, भौतिक गोष्टी मिळाल्या की आम्हाला वाटतं भरभराटी आली. आणि मग अशाच देवाची पूजा आम्ही करायला चालू करतो. जिथून काहीतरी प्राप्त होतंय तिथून आम्ही तिथं मग त्याला आम्ही सुख म्हणून हे समजतोय, त्याला सुख समजतोय आम्ही. पण असं हे सुख आहे का, नाही. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. भक्ती मध्ये एक असा स्तर आहे ज्या स्तराला व्यक्ती पोहोचल्यानंतर ज्याला समजलं की कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझं सर्वस्व आहे. आणि त्या कृष्णासाठी मी जेव्हा कार्य करेन, त्याच्या नावाचा जप करेन, त्याच्या नावाची भक्ती करेन, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी करेन, त्यावेळेस काय होईल, कृष्ण कृष्ण सगळीकडे कृष्णच दिसायला लागतील आम्हाला, विठ्ठलच दिसायला लागतील. आणि मग त्या विठ्ठलासाठी कार्य केल्यानंतर कुठलं बंधन राहणार नाही. आणि तो आनंद इतका असेल, तो कधीही न संपणारा आणि शाश्वत आनंद आम्हाला भेटेल. त्यामुळेच काय म्हटलं, रूप पाहत आलोचनी. परत रूप कसं रूप, सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. कसं रूप आहे त्या भगवंताचं, सच्चिदानंद रूप. आणि आमचं रूप कसं आहे, तात्पुरतं आहे. जे सुरुवातीला तुमचं रूप होतं ते आता राहिले का, किंवा आता जे असणार आहे ते मरेपर्यंत राहणार आहे का. रूप बदलत जाते, घड्या गोड्या पडायला लागल्या सगळ्या. हे असे गाल होते फुगलेले, ते असे गळाटलेत. आता जसं वय होईल तसं काय होणार आहे, तोंडातले दात पडायला लागले, बोलता येणार, बोब त पपच व्हायला लागले, हातात काठी आली असेल, हात हालायला लागले, हाताला सुरकुत्या पडल्या, कपाळाला घड्या पडल्या, केस पांढरे झाले. हे कशाचं लक्षण आहे, हे आमचं सौंदर्य आहे का, हे आमचं रूप आहे का, नाही. आणि मग काही लोकांना काय वाटतंय, मग लोक पिक्चरमध्ये गाणी गातात, मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का तुकडा रहता. अरे कशाचा चांद का तुकडा तुझा, चांद का तुकडा ते सामनेवाली खिडकीत नाही, इथं मंदिरात आल्यानंतर कृष्णचंद्र खरा तो तुकडा आहे, त्याला बघितलं पाहिजे. त्या खिडकीतला तुकडा तसाच राहणार नाहीये, तो सुद्धा एक दिवस, जसं गुलाबाचं फूल आहे ते पण कितीही सुंदर असलं, ते भगवत चरणाशी नाही लागलं तर एक दिवस ते काय होणार आहे, मिटून कोमेजून जाणार आहे.
तसंच आपणही आपलं हे शरीर. मग जनाबाई काय म्हणतात, कान्होबा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगुली रे. घोंगडी तुझी घोंगडी तर चांगली आहे, तुमचं जे शरीर आहे सच्चिदानंद आहे, पण आम्हाला जे दिलंय ते कसं आहे, आम्हाला का असं दिलंस. 9 द्वारे पुरे देही, 9 द्वार आहेत आणि त्या सगळ्या द्वारातून काय बाहेर येते, डोळ्यातून, कानातून, नाकातून, तोंडातून आणि खालचे जे 2 द्वार आहेत सगळ्यातून काय बाहेर येतं. आणि मग आमचं रूप काय, आणि त्या रूपाने आम्हाला सौंदर्य प्राप्त होणार आहे का, किंवा त्या रूपाने आम्हाला सुख प्राप्त होणार आहे का, नाही. तर आम्हाला जे रूप दिलेलं आहे भगवंतानी, हे तरी पण हे शरीर महत्वाचं आहेच की. शरीर खलू सर्व धर्म साधनम, धर्माचं साधन करायचं असेल तर हे शरीर आहे. पण या शरीराशी जर आपण आसक्त झालो, या शरीराच्याच गरजा भागवण्यामध्येच आम्ही आमचं सगळं आयुष्य घालवलं, तर मग आम्ही आयुष्यात येऊन खरंच काहीच केलं नाही. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्या शरीराशी आसक्त न होता त्या भगवंतांच्या रूपाशी आसक्त झालं पाहिजे. म्हणून रूप पाहता लोचनी. आणि मग तुकाराम महाराज काय म्हणाले पुढं एका अभंगामध्ये, पापाची वासना नको डाऊ डोळा त्याहूनही आंधळा बराच मी. जर या डोळ्याने, आणि डोळे काय बघतात बघा, रस्त्याने चालत असतो आपण, मोठमोठे होर्डिंग्स लावलेले असतात. आणि आजकाल असं झालं की सगळ्या जाहिरातीमध्ये स्त्रीचं चित्र असणारच. कुठली पण जाहिरात असू द्या, एखादी पुरुष वापरणारा एखादा वस्तू असली तरी पण जाहिरातीमध्ये स्त्री आहेच. का तर लोक बघतात. आणि काय काय लोक बघत बघत धडकतात कशाला तरी जाऊन, इतकं त्यांना ते आकर्षित करून घेतात. जसं रूप, तसं तर आपली जी इंद्रिय, आता जे सांगितलं 5 इंद्रिय, ही 5 इंद्रिय इतकी विषयांप्रती आकर्षित असतात. जसं डोळ्याचा विषय काय आहे, रूप पाहणं हा डोळ्याचा विषय आहे. मग काय पाहायचं हे आपल्या हातामध्ये, बरोबर आहे की नाही. आपण काय पाहायचं ते आपण ठरवू शकतो की नाही. मग चुकून जर एखाद्या वेळेस वाईट गोष्ट दिसली तर ती दुर्लक्षित केली पाहिजे. पण हे डोळे काय करतात, बरोबर वाईट गोष्टच पकडतात. आता इथं मी तुम्हाला म्हणलं या ठिकाणी लाल रंग कुठे दिसतोय, तर डोळे काय पकडतील, लाल रंग कुठे दिसतोय त्याच्याकडे लक्ष जाईल की नाही, अगदी त्याप्रमाणे. आणि मग तो डोळ्यांचा विषय. त्यामुळं डोळ्यांना पाहण्यासाठी बार बार देखो, हजार बार देखो, ये देखने की चीज है बड़ी, कौन सी चीज है, भगवंतांना पाहिलं पाहिजे. तर भगवंतांना पाहिल्यानंतर म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा पाहू शकतो. म्हणून बऱ्याच वेळेला दर्शन, नित्य दर्शन कांक्षिणः, त्याच्या वृंदावनात त्याच्या गोपी गवळणी होत्या. त्या गवळणींना असं वाटायचं की कृष्ण आमच्या डोळ्यासमोरून जाऊच नये. आणि त्यांना इतकं वाटायचं, त्या म्हणतात त्या ब्रह्माजींना एका श्लोकामध्ये, काय म्हणे तुम्ही रचना करताना, या मनुष्य शरीराची रचना करताना विसरलं होतं, थोडं तरी डोकं लावायला पाहिजे होतं. ही जी डोळ्यांची पापण्यांची हालचाल होती की नाही, एवढं सुद्धा आम्हाला त्या कृष्णापासून विरह नको आहे. इतकं त्या गोपींचं भगवंतावरती प्रेम होतं. समजलं तुम्हाला मी काय म्हणालो. हे जे पापण्या लावतायत की नाही आपल्या, त्या पापण्या लावण्यातला तेवढा काळ सुद्धा कृष्ण आमच्या डोळ्यासमोरून दूर होऊ नयेत, इतकं प्रेम. एवढं प्रेम कोणी कोणावर करतं का या जगात. आणि हे प्रेम श्रीकृष्णाने जेव्हा बघितलं तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, हे गोपींनो, तुम्ही गोपी प्रेम की ध्वजा, तुमचं एवढं प्रेम आणि ह्या प्रेमाची उतराई मी कधीच करू शकत नाही. भगवंताचं तेवढंच प्रेम त्या गोपींवरती. आणि मग असं रूप पाहता, हे असं रूप आहे. मग आम्ही जे रूप पाहतोय आता ते आम्हाला अजून पूर्ण समजलेलं नाहीये. नाहीतर मग आमचं मन ते निवेदिले मन तिथं सतत त्या चरणावरती राहिलं असतं, त्या रूपाकडे आकर्षित झालं असतं. आमचं मन कुठेतरी दुसऱ्या रूपावरती आकर्षित झालं, याचा अर्थ अजूनही देवाचं रूप आम्हाला समजलेलं नाहीये. आणि त्या डोळ्यांनी त्या भगवंताच्या रूपाचं सौंदर्य न्याहाळावं, त्याच्यामध्ये आनंद घ्यावा. त्यानंतर पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहून आंधळा बराच मी, अद्वैताची वाणी नको माझे कानी, वाईट गोष्टींचा विचार ही माझ्या कानावरती पडायला नकोत.
ऐकायचं असेल तर फक्त आम्ही हरिकथा हरिभजन ऐकावं. अशा प्रकारे ह्या डोळ्यांचा कानांचा विषय भगवंत बनावेत. आणि जेव्हा भगवंत आपल्या या सर्व ज्ञानेंद्रियांचा मनाचा विषय बनतील तर मात्र आपण काय होऊ शकतो, लगेच सुखी होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या महामंत्राचा जप केला पाहिजे. आणि मग शास्त्रामध्ये भागवतामध्ये ध्रुव महाराजांना सुद्धा भगवंताचं दर्शन झालेलं होतं. आणि त्यावेळेस ते दर्शन झाल्यानंतर ध्रुव महाराजांना समजेना. ज्या ध्रुव महाराजांनी भगवत दर्शनासाठी तपस्या केली, ध्रुव महाराजांची कथा आपल्या सर्वांना माहित असेल, ती कथा पूर्ण नाही सांगणार मी. तर उत्तानपाद नावाचे राजा, त्याच्या 2 पत्नी होत्या, सुनीती आणि सुरुची. आणि त्या सुरुचीचा मुलगा त्या उत्तानपादाच्या मांडीवरती बसलेला होता. त्या ध्रुवलाही वाटलं की आपणही जाऊन बसावं राजाच्या मांडीवर. तिकडून ती सुरुची येते, म्हणते त्याला असं ओढून बाहेर काढते, म्हणे तुला तिथं बसण्याचा अधिकार नाही, कारण तू माझ्या पोटातून उदरातून जन्म घेतलेला नाहीस. जर तुला बसायचं असेल तर आधी माझ्या उदरातून जन्म घ्यावा लागेल. म्हणून ध्रुवला बाहेर काढते ती सुरुची. आणि याचा राग येतो ध्रुव महाराजांना. ध्रुव महाराज रडत आईकडे जातात. आईला विचारतात, असं का व्हावं माझ्या बाबतीमध्ये, हे राज्य मला माझ्या आजोबांच्या पेक्षा मोठं राज्य मी कमावेन. आणि कुठं भेटू शकतं, तर आई म्हणते भगवंतांना माग. ते भगवंत कुठं भेटतील, वनामध्ये जा, तपस्या करावी लागेल. 5 वर्षाचा ध्रुव तपस्या करण्यासाठी वनामध्ये जातो. ते ठिकाण वृंदावनमध्ये आहे अजून. तर त्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या, ध्रुवटीला नावाचं ठिकाण आहे. जगातलं पहिलं मंदिर ध्रुवटीला या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तपश्चर्या केली. भगवंत प्रसन्न झाले. आणि त्या ध्रुवला समजेना, जेव्हा भगवंताचं दर्शन, ज्या भगवंताचं अंतरंगामध्ये चिंतन करत होते ते भगवंत स्वतः प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर ध्रुव महाराजांना समजेना काय बोलावं. भगवंतांनी स्वतःचा शंख त्यांच्या माथ्याला स्पर्श केला. आणि स्पर्श केल्याबरोबर त्यांच्या मुखातून आपोआप भगवंताची स्तुती बाहेर पडायला लागली. आणि दर्शन झाल्याच्या नंतर भागवतामध्ये श्लोक आहे, त्यामध्ये म्हटलेलं आहे ध्रुव महाराजांची स्थिती काय होती. तम दृष्ट्वा परमं रूपं भगवान्तं सनातनं विस्मयोत्फुल्ललोचनः ध्रुवो वाग्विह्वलो भवत्. ध्रुव महाराजांनी जेव्हा त्या सनातन भगवानाचे परम दिव्य रूप पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि प्रेम भरले आणि ते भावविभोर झाले. हे आहे सुख, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. त्या ध्रुव महाराजांना जे सुख झालं तसं सुख आपल्यालाही व्हायला पाहिजे. जसं चैतन्य महाप्रभू जगन्नाथांचं दर्शन करायचे. चैतन्य महाप्रभू हे स्वतः साक्षात राधाराणीचं भाव धारण केलेले श्रीकृष्ण आहेत. जगन्नाथपुरीमध्ये 18 वर्ष राहत असताना चैतन्य महाप्रभू त्या जगन्नाथांचं दर्शन करण्यासाठी जेव्हा जायचे तर त्या ठिकाणी दर्शन करण्यासाठी गेल्यानंतर पाहायचे त्या जगन्नाथाला आणि जग 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 करत भावविभोर होऊन चैतन्य महाप्रभू खाली पडायचे. इतकं प्रेम मनामध्ये, उत्कंठा वाढायची, त्या भगवंताला भेटायची उत्कंठा. मग आम्हाला तशी उत्कंठा, आम्ही किती दर्शन, मला दर्शन करू द्या. आणि गर्दीत पुढे जायचं आणि पटकन लगेच दर्शन करून मागं निघून जातात लोक. त्या दर्शनात त्या गर्दीमध्ये गेल्यानंतर त्या देवाला पाहत डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हाव्यात. नयनं गलदश्रुधारया वदनं गदगद रुद्धया गिरा पुलकैर्निचितं वपुः कदा तव नाम ग्रहणे भविष्यती. कधी असा दिवस येईल देवा तुला पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागतील. हा भाव असावा रूप पाहण्याच्या पाठीमागं. आणि जगन्नाथपुरीमध्ये भगवान जगन्नाथांचं नयनोत्सव किंवा नेत्रोत्सव पण त्याला म्हणतात. 15 दिवस दर्शन बंद राहतं भगवंताचं, मेन मंदिरातलं दर्शन. जगन्नाथ आजारी पडतात, भगवंत पण आजारी पडतात. आणि मग 15 दिवसानंतरचं जे दर्शन होतं त्याला म्हणतात नयनोत्सव किंवा नेत्रोत्सव. 15 दिवस बंद झाल्यानंतर अनेकांची गर्दी होते त्या दिवशी, नेत्रोत्सवाच्या दिवशी. रथयात्रा असते माहिती ना, पुरीची रथयात्रा. तर त्या पुरीच्या रथयात्रेच्या अगोदर हा उत्सव असतो, नेत्रोत्सव नावाचा. तर ते रूप पाहण्याची उत्कंठा घेऊन बरेच भक्त त्या नेत्रोत्सवासाठी येतात. किंवा आपण जर हरे कृष्ण मंदिरामध्ये आलात तर दररोज दर्शनार्थी असते, तो पण एक नेत्रोत्सव आहे डोळ्यांसाठी. भगवंताचं दर्शन, भगवंताचं रूप पाहणं हे आमच्यासाठी नेत्रोत्सव.
आमच्या डोळ्यांसाठी. तर गोपींनी किंवा ध्रुव महाराजांनी सुद्धा अशा प्रकारचा नेत्रोत्सव केला. आम्हीही हा नेत्रोत्सव करावा, रोज त्या भगवंताला पाहावं, प्रेमाने न्याहाळावं, प्रेमाने त्याचं नाव घ्यावं, त्याची भक्ती करावी. आणि शेवटपर्यंत जर आपण असंच करत राहिलो तर काय होईल? विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला, मला भेटण्याला आला, मला भेटण्याला, विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला. आणि मग त्याच्यासाठी असं जर करत राहिलो आम्ही तर एक दिवस नक्कीच आम्हाला भेटायला भगवंत येणार. हे शास्त्रांनी सांगितलेलं आहे, अनेक संतांनी सांगितलेलं आहे. परवाच तुकाराम बीज झाली की नाही, ललित उत्सव झाला, ते सांगता काल परवाच झाली त्या उत्सवाची. तर तुकाराम महाराजांना भेटायला भगवंत आले. 8 दिवस तुकाराम महाराजांच्या सोबत राहिले भगवंत देहू गावामध्ये. तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्याच्या आधी सुद्धा 8 दिवस भगवंत राहिले, बोलले, बसले त्या इंद्रायणीच्या काठी. सगळ्या काही गोष्टी भगवंतांनी तुकाराम महाराजांच्या सोबत केल्या. हे तुकाराम महाराजांचं प्रेम. कारण त्यांनी संसारात कधी लक्ष दिलंच नाही. सगळं लक्ष कुठं होतं तुकाराम महाराजांचं? भगवंतावरतीच होतं. आणि मग त्यांचा संसार कोणी केला? भगवंतानीच केला. मग आम्ही काय करतोय? आमचं संसारातनं लक्ष बाजूला त्या भगवंताकडे जाईनच झालं. जसं 2 झाडावरती 2 पक्षी बसले. एक पक्षी काय करतोय? ते झाडातली फळं खातोय. दुसरा पक्षी बसलेला आहे, ते परमात्मा आहे. तो बघतोय की तो कधी माझ्याकडे बघेल, कधी माझ्याकडे बघेल. पण तो पक्षी, त्याला फळच गोड लागतात. त्या संसाराची फळं चाखण्यामध्येच आमचं आयुष्य निघून जात आहे. आणि मग काय होईल? एक दिवस मृत्यू काळ येणार आहे. तेव्हा कोणी नाही येणार आपल्याला वाचवण्यासाठी. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? भगवंतांच्या नावाचा, हरिनामाचा जप केला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या हरिनामाचा सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः. सतत नाम जप केल्याच्या नंतर काय होईल? आपल्याला भगवंताचं दर्शन नक्कीच होईल. आणि आपण याची देही याची डोळा भगवंतांना पाहू शकतो. तर त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? सतत हे रूप पाहता लोचन, त्या भगवंताच्या रूपाचं ध्यान, चिंतन, मनन करावं. आणि जेवढं हृदयामध्ये त्या भगवंताला उतरवता येईल तेवढं उतरवावं. आणि मग कुठं भगवंत वास करतात? जे हृदय शुद्ध आहे. आणि शुद्ध हृदय होण्यासाठी काय करावं लागेल? सुरुवातीला नामजप करून जसं. आणि हा नामजप गुरुकडून आपल्याला प्राप्त व्हावा. आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या काही नियमांचं पालन आपण केलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर भगवंत आपल्याला नक्कीच प्राप्त होतील. या कलियुगामध्ये फार सोपं झालेलं आहे. काय सोपं झालेलं आहे? भगवंतांना प्राप्त करायचं सोपं आहे. काय झालं? काय सांगितलं तुकाराम महाराजांनी सुद्धा? नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तो नारायणच घरामध्ये येईल आपल्या. कधी? नामसंकीर्तन केल्याच्या नंतर. तर त्यामुळे नामसंकीर्तन आपण करावं, नित्य नियमाने करावं, दररोज करावं. हा आपला नियम असावा नामसंकीर्तनाचा. मग आपल्याला भगवत प्राप्ती होईल. जे की या मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे? भगवत प्राप्ती हा उद्देश आहे. नाहीतर घर प्राप्ती, चांगली गाडी प्राप्ती, पैसा प्राप्ती, मुलं प्राप्ती आणि नातवंड प्राप्ती हे काही उद्देश नाही आहेत. आहे हे या आता आपण या शरीरामध्ये आहोत तर काही विवाह वगैरे केल्यानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. मग ते तेवढ्यापुरतंच राहावं. त्याची मर्यादा जर आपण वाढवत गेलो तर ते आपल्याला कर्मबंधनामध्ये अडकवत जाणार या सगळ्या गोष्टी. आणि असंच होतं बघा, तुम्ही लहानपणापासून ते व्यक्ती त्याचं त्याला समजत नाही की आपण कुठं होतो आणि काय केलं. पूर्ण आयुष्य निघून जातं तरी भक्ती करायची राहूनच जाते आमची. बाकी सगळ्या गोष्टी करू आम्ही. बरेच जण सांगतात आम्ही सगळे यात्रा करू, 4 धाम यात्रा करू, सगळं करू, पण नाम जप, भगवत भक्ती ह्या सगळ्या गोष्टी राहून जातात बऱ्याच वेळेला. आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. त्या ज्या सुखासाठी आपण प्रयत्न करतोय, बाहेर
डोकावतोय ते सुख भगवंताच्या चरणाशी आहे आणि त्या चरणांचा आश्रय घ्यावा लागेल. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सगळ्या धर्मांचा परित्याग करून हे अर्जुना मला शरण आली, मला शरण आल्यानंतर तुला सुखप्राप्ती होईल किंवा तुला मुक्ती प्राप्त होईल, भक्ती प्राप्त होईल. आणि आपल्याला भक्त बनणं हाच मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी मग आमच्या गळ्यामध्ये कंठीमाळा असावी, डोक्याला तिलक असावा आणि मग आम्ही हळूहळू नामजप करण्याने आमचं हृदय शुद्धीकरण होईल आणि भगवंताला प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय. हरे कृष्ण. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे.